तर नमस्कार भावनो, जय महाराष्ट्र. आता वाजलेले बघू शकता तुम्ही 2:49. 3 वाजत आलेले आणि आम्ही निघालो होतो मांगी तुंगीला जायला. तसंच म्हणलं आता आता आपल्या मंदिरावरून देवाचे दर्शन घेत जाऊ. थोड्याच वेळात देवाचं सकाळ म्हणजे देवाचा दरवाजा उघडायचा टायमिंग होऊन जाईल, तर आता आता देवाचे दर्शन घेऊन जाऊ. नमस्कार भावनो, जय महाराष्ट्र. बॅकिंग ब्लॉग. आता वाजलेले 4 दिसतंय का नाही माहीत नाही. आता आम्ही निघालोय मांगी तुंगीला. सगळे गाडीमध्ये बसलेले बघा. निघतो आता रस्त्यात. ब्लॉग कंटिन्यू करू. काय बघ ना राय गाईज आताच मी घरातून आताच फ्रेश होऊन बाहेर हमारी गाडी निकल चुकी आहे मराठी मांगी तुंगीला. चाललोय आम्ही आता. झोपणे झालेली काही नाही, फक्त या पोरामुळं काय कोणाचीच झोपणे झालेली. काही काही तर जेवण बी नाही करेल. फक्त मागाशी पिझ्झे तुडवले होते सगळ्यांनी मला सोडून. सगळ्यांचे तोंड दाखवून कसे झालेले. काय हवा आहे चुब्या इथे चुब्या बसते सगळ्यात जास्त आणि शेवटचे ते 2 जण पण दाखव. नाही सोड सोड. मांगीतून गेलं चाललोय. त्या डोळ्यावर फ्लॅश नका संपू. मांगीतून गेल्यानंतर एवढा वाटतोय भैया. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. दिवाळी तर भावांनो, आता आम्ही निघतोय, चाललोय रस्त्याने. ब्लॉग रस्त्यातले पुढचे अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. आम्हाला वाघ वगैरे कंटिन्यू करू. आम्हाला अॅनिमल्स दाखवले. कंटिन्यू तर ब्लॉग चालू ठेवता येणार नाही. तुम्हाला आम्ही अपडेट देत राहू. पुढे ब्लॉग दाखवत राहू, कंटिन्यू करत राहू. काही बघू शकता मौसम लय डेंजर झालाय आता. आता आम्ही सटाण्याला पोचलेलो आहे. सटाण्यात आहे ना आपण? सटाण्याला पोचलेलो आहे. डोकं दुखायला लागलंय गाडी चालता. कंटिन्यू मोटर लाईट लावून चालू राहिले. रस्ते बघू शकता तुम्ही किती खराब आहे. पण आम्हाला जायचं म्हणजे जायचंय. महाराष्ट्र शासनाला आता म्हणजे महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हे रस्ते आणि टॅक्स कमी घ्या जरा. आपल्या विनंतीने काय होणार? काहीच नाही होणार. आपल्या विनंतीकडे लक्ष बी नाही देणार. आता दाखवतो समोरचा दाखव मोठं लाईट लावून राहिला. त्याला आम्ही 2-3 अप्पर आमची लाईट काय कमी नाही का? तरी त्यांनी कमी नाही केली. सेन्स दाखवला मी तुम्हाला, एकदम सोपा सेन्स कसा आहे लोकांना गाडी चालवायचा भाऊ. खतरनाक. तुझे रब ने बनाया कितना प्यारा, तुझे रब ने बनाया देखता रहूं कितना सोना. प्रेमी आशिक आवारा पागल मजनू दीवाना. व्हॉट अ ब्युटिफुल सीन गाईज. नजारे अनाड़ी सोताई पागल मजनू दीवाना. मागे दाखव ना काय झोपा काढताय. ते होते आम्ही झोपणार नाही. तो एकच जिवंत आहे, बाकी सगळे मरून गेले. आर्यनला दाखवतो ना. नको दाखव, जाऊ दे. तो तर सगळ्यात खोटारडा माणूस आहे. काय वातावरण झालंय पण ना जरा खतरनाक. अजून किती किलोमीटर झाले? अजून आपल्याकडे 40 किलोमीटर जायचे. टाइम दाखव. टाइम काय आलं? एक 45 मिनिटं झालं. टाइम दाखव. 39 मिनिट. 6 वाजून 12 मिनिटं झाले. अजून किती 40 किलोमीटर ना? हो. म्हणजे तरी अजून किती? अजून पाऊण तास. नाही 45 मिनिटं. पाऊण तासच ना भाई. अजून पाऊण तास आम्हाला लागणार आहे पोहोचायला. 2 झोप येते. झोप नाही येते.
पण तरी 5,000 सीट्या उतरणार आणि चढणार आहे तुमचा म्हणजे 5 जाऊन 5 येऊन खूप 10,000. मोठी उडी घेतली ठीक आहे जाऊ नाही का आता करू चालू. सगळं अचानक सगळं एकदम अचानक बाहेर काय फ्रेश हवा आहे यार. बाहेर एकदम फ्रेश हवा आहे एकदम क्वालिटी एसीला काय करता अशी हवा आहे. पण भावांनो माझे एक वांदे झाले मी आलोय इथं पण म्हणजे यावेळेस थोडस तयारीत नाही आलो दरवेळेस मी जरा तयारीत असतो यावेळेस एवढं तयारीत नाही आलेलो दरवेळेस माझ्या सोबत माझा अवजार राहता यावेळेस माझा अवजार माझ्या सोबत नाहीये काय? कंगवा विसरलोय मी घरी. पण केस चांगले दिसत आहेत. अरे पण मागचे पण हा चांगले दिसत आहे. थोडं कंगव्यानी सेट केलं म्हणजे कॉन्फिडन्स राहतो हा काय नाही थांबून फ्रेश होऊन राहा. थांबून फ्रेश हो पण कुठंतरी दुकान दिसलं बघ कंगवा घ्यायचंय आपल्याला. भावांनो आता आम्ही सटाण्यामध्ये मांगी टुंगीला चाललो होतो. सटाण्यामध्ये सकाळचे 6:30 वाजले आम्हाला रस्त्यात जाताना कोण दिसले बघा सगळ्या महाराष्ट्राचं सगळ्या अखंड भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. मुझे कहीं ना मिला आता सगळे उठले काय बोलायचं तुला? कुठले सगळे हे काय एवढे उठले आता थोडं मूड मध्ये नाही गाडी चालवायचं. नो उगवता सूर्य तुमचा उगवता ये तूने क्या किया गाणं चालू आहे आणि आपण राहिला ये ते लाव ना काय ते ये तूने क्या किया का काय ते अरे तू उसने तेरा जीना आराम किया अजून काय किया ते क्या किया क्या किया 12 किलोमीटर आहे घरसाठी गाणं लावू आपण गाणं लावू धनंजय गाणं सांगतो तेवढं गाणं लाव ब्लॉग पण लागला लावला का मग अरे काय रे लावते ना हर्ष लाग, हर्ष लाग. असं आहे. पाटीलचं पण नाव करायचं हर्ष आणि पाटील नाहीये पाटील आहे दोघं या कॅटेगरी मधले कसं बन गया कुत्ता देखो बन गया कुत्ता. काय म्हणायचं अशा कुत्र्यांवर तुला? खिडकीतून येतो कोण हरीश ना भावनो अजून 6 किलोमीटर आहे आम्ही मांगी तुंगी पासून बघू शकता तुम्ही गर्दी नाही दिसत रे तिथं केवढ्या लांबून दिसत रे काय पायऱ्यांवरची लोक नाही दिसत आहे ना अरे त्या पायऱ्याच केवढ्या दिसताय ती लाईन बघ ती मला क्लिअर दिसतंय तुम्हाला माहित नाही भाऊ माझ्या डोळ्यांना झूम आहे भाई इकडनं गाडीनं जाऊ आपण इकडे पायऱ्या लागतील. आता इथं विचार आहे की गाडी कुठे लावायची. राईटच सांगितलं होतं. अरे गाडी से तिकडे सांगितलंय रे काय रस्ता आहे ना भाऊ वरती नाही रे घे रे डायरेक्ट जाऊ ना. भावनो लुक दाखव कसं गुगली राहिली गुगली गाडी पुढे चालली आहे का डोंगर आमच्या अंगावर होते हेच आम्हाला समजा ना डीजे काय वरती तुझ्या वडिलांचे लग्न आहे का दुसरे लग्न डीजे लावायला एकनाथ काकांचं दुसरं लग्न आहे का वरती तुला लागली संडास म्हणून तुला काही सुचा ना दाखव रे
मजबूत प्रेशर एफटी हर्ष तळेकर पार्ट 2. आणि त्याला आणि आताही जुडिओ मध्ये गेला होता शिंदे हागायला. आता याला त्या डोंगरातच जावं लागलं. आम्ही आता आमच्या लोकेशनला रीच झालेलो आहे. वांगी टुंगीला आम्ही पोहोचलेलो आहे. वातावरण एवढं सुपर झालेलं आहे ना भावांनो, एवढं सुपर. एक नंबर. फक्त तुमच्या हॉला गॉगलची कमी. 2 मिनिटात गॉगल घालून परत शूट करतो. माझा हे शॉर्टच नाही त्याला वाटतं तुमचं मी घरी रात्री 2 वाजता गेलो होतो. वातावरणच लय भारी झालंय. हे ना शिव यश घेऊन टाकला आता म्हणतो एवढं ऊन एक तुझ्यावर शोभत नाही ना, म्हणून मला यावं चष्मा लागलं. माझ्यावर सोबत नाही. 100 रुपयाचे चष्मे घेऊन flex मारून राहिला. 100 जर 100 रुपयाचे चष्मे घेऊन flex मारून राहिला भावांनो. 100 राहिला 100 रुपये जेवढा चष्मा आहे तेवढे डबल देशील हा? देईल ना, 200 रुपये देईल ना. 200 नाही 200 नाही 1000 द्यावं लागेल तुला. 500 रुपयाचा आहे का? 500चा चष्मा आहे हा? 600 आहे हा ज्याच्याकडनं घेतलाय ते हा. नको घालू. अरे थांब ना, थांब ना, नको अरे घालू. थांब ना. घातल्या भावनो हा चष्मा घातल्यावर सगळं रेनबो आणि रंगीबिरंगी दिसतं. हा कारण की चष्मा- मला तीच फील पाहिजे होती म्हणून मी तेच तसंच अरे घेतलं. बापरे, तुला घातलं मग. तुम्ही फक्त शेअर सबस्क्राईब लाईक कमेंट विमेंट सगळं ठोका नाही का, सपोर्ट करा नाही का आपल्या माणसाला पुढं नाही का. असं म्हणजे नाशिक मधनं पण असा एक ब्लॉगर पाहिजे नाही का मोठा एकदम. ते सगळं तुमच्यावर आहे. पण आता थोडस Support या साईडला करायचं. इकडे आलेलो आहे, जे करायला आलं ते करतो. की खूप मजबूत Sorry, प्रेशर. मग 2 मिनिटात परत शूट करतो. हो ना, तुम्ही फ्रेश झालेलो आहे. आम्ही सगळे फ्रेश झालेलो आहे. चेहरा वगैरे धुतला फेस वॉशनी. आम्ही दोघंच झालो. आम्ही दोघं चकाचक झालेलो आहे. ग्लो बघताय का चेहऱ्यावर थोडं चमकतोय की काच पण फेल. बॉलिवूडला फिका पाडून टाकू. इथूनच सुरुवात आहे. हेडफोन घे ना तुझा. हेडफोन बाकी नाही घ्यायचा. अच्छा, हेडफोन राहिले घ्यायचं नको हा बरं. स्पीकर आहे ना ब्लूटूथ. जाऊ दे, चल. फोन मध्ये आणलं एवढं काय. दुसरा फोन रे माझा आहे ना. नाही जर स्पीकर खिशात. तर भावना आता आम्ही वरती चाललोय. भावनो आम्ही चाललो तर आहे, पण इथं आल्यावर आम्हाला कळलं इथले एकदा नियम. खाली दाखव ना तेच चालेल नाही, इथं आल्यावर आम्हाला इथले नियम कळले की की बिन चप्पल बिन चप्पल बूट बुट तुम्ही काहीच वरती घालून नाही राहू शकते. आणि हे पण याचं बनवलेलं आहे की आम्ही सगळे बिना चपलीचे चाललेलो आता वरती. आणि खूप थंड हे इथून आमची सुरुवात झाली आहे. आम्हाला तिथपर्यंत जायचं आहे. खूप म्हणजे ते दाखवता पण येत नाही एवढं लांब आहे भाऊ. तिकडे आम्हाला जायचं आहे आता. इथपर्यंतच ठीक आहे नाही का. वांगी तुंगी झालं नाही रे, येडा आहे का. हे गेले पण पुढं. अरे यांना ना सोबत चाला ना, काय करताय अशी मती म्हणणं. आणि शिवने ऐकायला म्हणून ते चाललं. आपण ब्लॉग कंटिन्यू करू भाऊ. सूर्यफूल आम्हाला तिथं जायचंय. सूर्यफूल बघ ना. इथून वरती जाऊन मग इकडून आम्हाला इकडे जायचंय. सूर्यफूल खतरनाक विषय. क्या बात. भावांनो, एक प्रश्न पडतोय. हे म्हणजे आत्ताच एवढे सुंदर आणि एवढे भारी असे जंगल आहे. एक मला प्रश्न असा पडला, आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे कसे सगळं म्हणजे एवढं घनदाट जंगलातून एवढं स्वराज्यासाठी लढणं, म्हणजे एवढे मोहीम करणं, ह्या सगळ्या गोष्टी कशा करत असतील. हे किती मोठी गोष्ट. आताचे जंगल तरी ठीक आहे, हाय भरलेले खूप आहे त्या मानाने, पण विचार करा तुम्ही त्या काळातले कसे असतील ते. आणि पावसाळ्यात तर कशा असतील. खरंच मानाचा मुजरा महाराजांना. भावनो, खतरनाक ट्रेकिंग आणि महाराजांचे गाणे. हार्ड विषय, डायरेक्ट हार्ड. आले मराठे आले मराठे आदिनांत शिवाचे. अंत अशा शिवाचे. बघा
वाघ 100% असेल ना. अरे जंगल काय वीर आहे इथं. पण खतरनाक जंगल आहे. काय रे हा वाघ बिग मग इथं वाघ आहे, साप आहे, भरपूर आहे इथं. त्यात बिना चपलीचे आम्ही. चल चल चल. भावना आत्ताशी आम्ही पहिल्या टप्प्यावर पोहोचलेलो आहे. अर्धा पहिल्याचा पण अर्धा टप्पा आहे. पहिल्याचा पण अर्धा आताची वॉर्मअप झालेला आहे, आता चालू होईल. भाई आवाज अजून आम्हाला तिथं जायचंय. तिथून पण आपल्याला तिथं जायचंय. नाही दाखवलं मी ते आडवीशी. आता मी तुम्हाला दाखवतो हे जंगल कसं आहे, किती घनदाट आहे. खतरनाक, एकदम खतरनाक. मित्रजी पुढे दाखवतो ना. चल ना. दंपा किती लागला तोंडावर. काय राव चल ना. आठवणी किती त्रास दिलाय तुला तेच आठवून सगळं वरती सर. म्हणजे एक तुला जेवढे त्रास दिलाय ना तेवढे पावलं तू टाका तिथं. कन्सल जेवढी चालायची होप होती तेवढी घालून टाकलेली. ए मोरे वरती या लवकर चला. अरे बापरे जीव याला वाहणार आहे. थांबा रे थांबा. अर्धे बी नाही चढले आपण जीव गेला. अरे तुम्ही घेतला होता ब्रेक, आम्ही नाही घेतला भाऊ. आम्ही नॉनस्टॉप आहे. आता हत्ती माग राहिला कसं काय. अरे आता दिसा ना बे शिवम. झाडं लवकर हार्ट अटॅक लवकर होतो भाई. बापरे असं नको बोलू. अजून आपण 500 पायऱ्या पण नसून चढलो रे. 5000 चढायचे आपल्याला. गाईच काय गाईचं तोंड दाखव शेवटला. चिंगमचा रस संपून गेला त्या पूर्ण. महाराष्ट्र जमलो ना आपल्याला. मी कुठे नंतर लागत. छातीचे टोकेच वाढून गेले भावांनो. मागे राहून गेला होता हत्ती. हल्ली इथं बस नको येऊ वरती तू. भावांनो एवढं चढलेलो आहे. एवढं अजून बाकी. त्यात बी मूर्तीजवळ जायचं का नाही ते फिक्स नाही आमचं. त्याच्यानंतर इकडून आम्हाला इकडे जायचंय. असं काय करू राहिलंय. पण एवढ्याचाच जीव राखलाय. एवढ्याच आज वाटतंय नाही नको. आमचे 3-4 जण पुढे गेलेले 3 जण. पण आम्ही याला घांप किती आलाय. आईच आवरलाय. एवढं तरी आलो ना मी कमी होऊन जाईल. येत जायचं ना मग. 120 मीटर एवढं किलोमीटर. तू पांडवलेने चढत द्या गांड्या. पांडवलीने चढून घेतो तिकडे नाही थांबत. चिंगमचा रस निघून गेलाय. म्हणजे थुकायची इच्छा नाही होती. काय ते दम लागला. पण ते चला फक्त पाय. भाऊंना अजून अर्ध पण नाही आलो. चढपा कसा आलाय. ए भाऊ अरे आलो ना तू प्रवेशद्वार आहे तिथं जायचं मागीचं. तिकडे गाडी का रे. कुठं हा गाड्या जाता ना तिथं. मी तेच बोलते. हा काय अरे तिथे काय तो रस्ता होता तिथून गाडी जाते ना पागावरती. माकड. भाऊंनो हा जो चढ आहे ना हा मी आणि हर्ष रेस लावून आम्ही रेसिंग लावतोय. समोर आमचा एक शूटर आमचा आर्यन, तो कॅमेरामॅन, तो व्हिडिओ काढून राहिला. बघू कोण जिंकतं. 1 2 3 का इथपर्यंत पोहोचलेलो आहे. हा गेट आहे. हे गेट पासून आम्हाला त्या मूर्तीच्या जायचंय. आणि मला वाटत नाही आम्ही ती मूर्ती करून जो वरती तिकडून तिकडं एवढं जाऊ शकेल भावांना. तेवढी माझ्या फोनची बॅटरी पण नाही. जीव इथंच गेलेला आहे. तिथपर्यंत जाऊ. आता विषय असा आहे मी थकलोय हर्ष थकलाय. पण याच्या छावीने चॅलेंज दिलाय तिथपर्यंत जायचा. म्हण ना तिथपर्यंत जाणार आहे. म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. एवढं चढलेलं आता. इथून वरती जायची काही कॅपॅसिटी आमच्यात नाहीये. इथून वरती जायची आमच्यात काही कॅपॅसिटी नाहीये.
आम्ही इथूनच गिवअप करणार आहे आता, माघार घेऊन टाकणार आहे. फक्त त्या बोर्डापर्यंत जातो, जे आहे ते जेन्युइन सांगतो, तिथून तुम्हाला फोटो काढून दाखवतो. त्याच्यावरती आम्ही काय जाणार नाहीये, तिथून रिटर्न होतो. 1400 पायऱ्या चढलो बाय आपण. 1400 एवढं चढलो ना भाई. 1400 पायऱ्या काय कमी चढलो का आपण? बरोबर. हा चढायचं का अजून? पब्लिक एक पायरी चढत नाही संघर्षाची, आपण 1400 पायऱ्या चढलो. बरोबर. तुला चढायचंय का अजून वरती? चढलोय मी बस. इथपर्यंत चढत आलो तेव्हा आम्हाला एक समजलं, म्हणजे आता खाली काही लोक भेटले होते आम्हाला. त्यांनी आम्हाला सांगितलं का हे पायऱ्या ह्या दोन्ही साईडनी व्हाईट आणि मधून अशा याच्यामुळे याच्यासाठी आहे की जेव्हा गर्दी राहील इथं काहीतरी असतं, फेस्टिवल असतं काहीतरी इथं, तर जेव्हा गर्दी असते ना तेव्हा कोणामध्ये धक्काबुक्की नाही झाली पाहिजे आणि सगळे ह्या लाईनीतून चालले पाहिजे, कारण इथं आणि इथं गरम वाटतं आणि ह्या लाईनीतून सगळे चालले पाहिजे, इथं थंड वाटतं. याच्यासाठी ही मध्यभागीतून ब्लॅक लाईन ठेवलेली त्यांनी. हे आम्हाला आता खाली काही लोकांनी सांगितलं. हे तर आम्हाला वाटत होतं ही डिझाईनच आहे काहीतरी. गेटपर्यंत प्रवेशद्वारापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. फक्त आमचा एक जण खाली राहिला, दुबे शिवम खाली राहिलेला आहे. मागे आम्ही सगळे इथपर्यंत पोहोचलेलो. आता याची आणि जिथं कमालच आहे जर्किंग, आणि याची पण कमालच आहे जर्किंग घालून आलेले वरती. माझा नवस होता, मला येणंच होतं. हा येतं याच्याच आयुष्य लग्न होऊन याचा नवस होता, त्याच्यामुळे येणंच होतं मला. ग्रेट वाली. बाकीच्यांसाठी नवस थोडी धरेल तो. आता आम्हाला एवढं वरती येऊन लिंबू पाणी भेटलेलं आहे प्यायला, आणि सध्या तरी आमच्यासाठी ते अमृतापेक्षा कमी नाही. अमृत आहे सध्या आमच्यासाठी. अरे कुत्तो क्या आवाज आहे? अमृत आलेलं आहे भावांना आपल्या हातात. अमृत रुक नाही, पाणी पिरावली मी पाणी करते. नवस पूर्ण झालाय बाय डायरेक्ट. ए चल, अरे अर्धच बाकी आहे भाई. अरे 1,500 झाले, 500 बाकी. किती बाकी रे? 500 आपण इथलं 1500 आलोय, अजून 3000 बाकी आहे. चल चल अर्धच बाकी. चल नाही चल. जाऊ नये आमची जिरली भाई. नका भाई तुम्ही जाऊ नये. ऐका भाई, गाडी पकडू 100 आम्ही डायरेक्ट इथून लिंबू सरबत पिऊन झाले, रिटर्न जातो, गाडीत जाऊन बसून घेतो. ग्लुकोज झालाय अजून, तुम्ही आरामशीर 1,500 पायऱ्या चढू शकता. नका भाई. मग त्यांच्या कोणत्या बिस्लरी भरून घ्यायला. कोण कोण आहे माझ्या साईडनी? कोण कोण आहे खाली यायच्या? कोण कोण आहे खाली यायच्या? आजची गच्ची गच्ची टाकीत मासा. खाली यायच्या कोण कोण आहे? ब्लॉग चालू आहे. आम्ही 1 2 3 4 5 आम्ही ना इथूनच माघार घ्यायच्या तयारीत आहे. हे दोघं जण वरती जायच्या तयारीत आहे. आम्ही चाललोय खाली. हे चालले इथून वरती. बाय बाय मंडळी. बाय 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 बाय. चला आमची जिरली, बस जिरली आमची. चला बाय, गुड नाईट, लव्ह यू. तुम्हाला एक सांगू का, जेवढी चढायला जिरली ना तेवढी उतरायला जिरणार आहे आता. डोकं हलणार आहे बाई. हा म्हणून आमचा निर्णय फायनल झालेला आहे. आम्ही डायरेक्ट रिटर्नला सुटलेलो आता. बाकी काय नाही, वरती जाऊन नाही देते त्याच्यामुळे चालू. काय टेन्शन नव्हतं. काहीच मला पण बळजबरी घेऊन आले. काय बळजबरी नाही. काय बळजबरी नाही. रस्ता बंद केला त्यांनी. वरती रस्ता बंद केला म्हणून आम्ही रिटर्न झालेलो. तप्त्या उन्हामुळे जास्त ऊन वाढलंय. डिहायड्रेशन होतोय. पोरांना डायरेक्ट चक्र, पाणी बॉटल पोरांना डायरेक्ट चक्र येऊ राहिले आता. तुम्हाला येते ती सांगा. नाही हो भाई, बस झालं. ही जीवाची हाल होती. शिवमच्या इथलं जेवण थंड होतंय. आम्ही रिटर्नला सुटलोय. निर्णय फायनल आहे. खाली जाऊनच आता डायरेक्ट पुढचा ब्लॉग कंटिन्यू होईल आणि तिथून डायरेक्ट तुम्हाला रिटर्न घरी जातो. विचार कर, बॉटल एवढी घाण जाऊ शकते, आपल्यातला एखादं पडलं तर किती घाण जाईल. अरे तो दुबे तो कुठे थांबला ते बी नाही माहिती भाई. त्याला असं आता त्याच्या समोर इज्जत नका घालू, त्याला सांगा बरं का जाऊन आलो असं. त्याला युट्यूबचा व्हिडिओ दाखवून थंड. चला ऑन आता खाली गेल्यावरच कंटिन्यू करतो डायरेक्ट. ऑन आता आम्ही खाली आलेलो आहे. खाली येऊन खाली येऊन आम्ही एका दुकानामध्ये बस थांबलेलो आहे. पाण्याची बाटली घेतली आहे. आणि हे पहा आमचे कार्टे पाय, कार्टे आहे बा.
दुसऱ्यांच्या दुकानात येऊन पलंगावर झोपलेलं असं वाटतं का? नाही भाऊ इथं गादी बिदी टाकली इथं काय नुसतं हा ती बात वेगळी का अरे हा पलंग पण झाडलाय, झाडू मारलाय इथं या पूर्ण दुकानामध्ये, साफसफाई केली तेव्हा त्याला तिथं झोपायला भेटलंय. पण ठीक आहे, पाणी पितो. नो मी तर सगळ्यांना एक प्रश्न विचारतोय, याच्यावर आपल्याला समजेल कोण कोण इथं खरे मर्द उपस्थित आहे, कोण कोण इथं नामर्द आहे. हा कॅमेरा मागे घे आणि जो खोटं उत्तर देईल त्याच्यासाठी पण काहीतरी कॅमेरा माग घेतला. इथं जेवढे पण मशाले त्यांच्यातून कोण कोण आपल्या गर्लफ्रेंडला घाबरतं त्यांनी हात वर करा. जे घाबरतं त्यांनी हात वर करा, आणि जे नाही घाबरत आता त्यांनी हात वर करा. हर्षने गेलाय. मला नाही अरे खाली का वर हात वर कर, नीट नीट हात वरती करायचा. हर्ष त्याच्या गर्लफ्रेंडला नाही घाबरत. बस हवा निकल गई. ते पण नाही घाबरत. अरे हा ठीक से तो ऊपर कर. मजा. अरे असा वरती करतोय, सल्यूट थोडी द्यायचं आपल्याला. नाही घाबरत ना, ठीक आहे, कोणीच नाही घाबरत ना रे. ठीक आहे, आता लय म्हणजे आपल्यामध्ये सगळे मर्द बसलेले, काही विषय नाही. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है.